जिथं आपण उंच झेप घेत आहोत, अशा या परिस्थितीमध्ये लोकांना काल्पनिक ज्ञान देण्यापेक्षा किंवा जे काल्पनिक स्वर्गाची भूमिका सांगण्यापेक्षा, काल्पनिक स्वर्गाचा सुख सांगण्यापेक्षा पृथ्वीवरचा जिवंत स्वर्ग आपल्याला कसं निर्माण करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जिथं आपण राहतो, जिथं आपण श्वास घेतो, जिथं आपण जगतो, तेच जर स्वर्ग झालं तर इतर स्वर्गाची कामना आपल्याला राहत नाही. इतर स्वर्गाच्या बद्दल आपल्याला विचार पण करता येत नाही. म्हणून प्रत्येक घर हा स्वर्ग असायला पाहिजे, आपला समाज स्वर्ग असायला पाहिजे, राष्ट्र हा स्वर्ग असायला पाहिजे. या स्वर्गाची भूमिका सूर्याच्या प्रकाशासारखं प्रकाशवान असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण या युगाचं स्वर्ग कसं निर्माण करू, आणि स्वर्गाची जी भूमिका आहे ती देवत्वाची आहे. तर देवत्व जर स्वर्ग निर्माण करायचं असेल तर सद्गुणात्मक संस्कृती रुजवणं गरजेचं आहे, सद्गुणात्मक विचार रुजवणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजामधली वाढती अनैतिकता किंवा पतन ह्या दोन्ही गोष्टीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकतं. आणि जर त्याच्यावर नियंत्रण मिळवता आलं तर निश्चितपणे आपण जनसंख्या जरी वाढत असेल तरी त्याच्यामध्ये आपण खर्चामध्ये कमी करून आपल्या स्वतःमध्ये स्वकल्याणपासून परकल्याणची भूमिकेत आपण स्पष्टपणे आपण समोर जाऊ शकतो. आणि म्हणून सूर्योदय विचार आहे त्याच्या माध्यमातून एक सार्थक प्रयत्न करण्यात आला की आज लोकांना जोडायचं, लोकांना आव्हानांबद्दल आणि परिस्थितीबद्दल आणि जे कारणं असतात त्या कारणांशी जोडून आणि परिवर्तन घडून आणायचं आणि सुख, शांती, अपराधमुक्त आणि भयमुक्त समाजाची निर्मिती करायची. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही लोक स्वतः भयमुक्त समाजाचं स्वप्न दाखवतो आणि स्वतः जेट सिक्युरिटीमध्ये फिरण्याचं कार्य करत असतो. त्यामुळे कुठंतरी समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठा जे द्वंद्व आहे ते आदर्शाचा द्वंद्व आहे. नेमकं आदर्श कोणाला मानावं, कसं मानावं, आदर्श कसे असायला पाहिजे. एकीकडे आपण जेव्हा आदर्शाला स्वीकारतो त्या आदर्शाच्या पाठीमागे आपण पळत असतो आणि त्याचं अनुसरण करत असतो, पण एखाद्या चौरायावर जाऊन आपण जेव्हा ते बघतो की ते आदर्श कुठेतरी आपल्याला भरकटत नेतात आहे आणि तिथून मग माणसाच्या परिस्थितीमध्ये बदल सुरुवात होतो आणि त्याचा ताणतणाव आणि मानसिक क्लेश हा निर्माण होतो. कारण त्याला असं वाटतं की मी कुठेतरी ठगल्या गेलेलो आहोत, मी कुठेतरी छळल्या गेलेलो आहोत, माझ्या भावनाचा अपमान कुठेतरी झालेला आहे. हे होता कामा नये. ह्याच्यासाठी कथनी आणि करणीमध्ये कुठंच अंतर दिसायला नाही पाहिजे. जे विचार तुम्ही मांडता ते विचार जे तुम्ही मांडता ते विचार आचरणमध्ये यायला पाहिजे, तर त्यालाच धर्म म्हटलं जातं. तुम्हाला एक छोटंसं मी उदाहरण देतो त्याच्यावरून. रामचरित्रमानस, रामायण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर रामचरित्रमानसचा सगळ्यात महत्वाचा भाग कुठला? तसं बघितलं तर संपूर्ण रामायण हे एक आदर्शाचा ग्रंथ आहे, एक आदर्श ग्रंथ आहे. संपूर्ण रामायण एक आदर्श ग्रंथ असल्यामुळे आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा जे भाग त्याच्यामध्ये तुम्हाला जे दिसून येतं की पूर्ण रामायणचे खंडमध्ये सुंदरकांडला सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं. आणि सुंदरकांडला सगळ्यात जास्त महत्व दिल्या गेल्यामुळे त्याचं कारण कधी विचार केला का? सुंदरकांडचे ठीक पहिले तुमचं किष्किंधा कांड येतो. त्या किष्किंधा कांडमध्ये फक्त विचार मांडले गेलेले आहेत. रामचरित्रमानसमध्ये जे सगळ्यात महत्वाचा जे भाग आहे तो भाग म्हणजे सुंदरकांड म्हटलं गेलं. आपण जर बघितलं तर गावखेड्यापासून किंवा मनशांतीसाठी, घरातल्या शांतीसाठी हे सुंदरकांडला खूप महत्व दिलं जातं. त्याचं कारण काय? सुंदरकांडचे ठीक पहिले किष्किंधा कांड येतो आणि किष्किंधा कांडमध्ये निवळ विचार मांडले गेलेले आहेत. आणि सुंदरकांडच्या नंतर लंकाकांड येतो. लंकाकांडमध्ये फक्त ऍक्शन दाखवल्या गेले आहेत. तर निवळ ऍक्शन करून चालणार नाही आणि निवळ विचार ठेवून चालणार नाही. ऍक्शन आणि विचार हे एकत्र आले तर अतिशय सुंदर होतात आणि ते मारुतीच्या रूपात चारित्र्य, शक्ती, स्वामीभक्ती, निष्ठा हे सर्व रूपात प्रकट होतात आणि त्याच्यातून भयमुक्तता निर्माण होते आणि
शक्ती आणि शौर्य निर्माण होतं. म्हणून सुंदरकांडचं महत्व दिलं गेलेलं आहे की विचार आणि त्याच्यावर ऍक्शन म्हणजे हा सुंदरकांडचा भाग आहे. म्हणून सूर्योदयच्या माध्यमातून या युगाची व्यवस्थामध्ये सुधारणा कसं करता येईल, ह्या युगातली व्यवस्था कशी मांडणी करता येईल, ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्गाचा प्रवाह असेल, प्रत्येक वर्गाला जोडण्याची प्रक्रिया असेल आणि सर्वांना सन्मानाची भूमिकेतून एक पारिवारिक संघटनाच्या माध्यमातून सुजलाम सुफलामचा मूळ मंत्र देण्यात येईल. वंदे मातरम आणि महामृत्युंजय मध्ये कुठलाही फरक न ठेवता, कुठलाही भेद न ठेवता, जिथे वंदे मातरम हे राष्ट्र कल्याणासाठी आणि महामृत्युंजय हा आत्मकल्याणासाठी जोडल्या जाणार, तिथं सूर्योदय होणार. आणि म्हणून असे सूर्योदयाला जेव्हा लहानपणामध्ये आणि बाल्यावस्थामध्ये जेव्हा मी एक संताच्या भेटीला गेलो, तर ते संताचे दर्शन करून मी विचार केला ह्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं. तेवढ्यातच त्यांचे एक भक्तांनी मला एक पुडी साखर दिली आणि सांगितलं की मुंग्यांना हे साखर टाकायची. मी हसलो, ह्याच्याने काय होणार, वय लहान होतं. पण तरी माझ्या मनात एक विचार आला, म्हटलं निष्पाप जीवाला जर आपण साखर टाकली तर त्याच्यामध्ये चुकीची बाब काय आहे. आणि त्या हिशोबानेच मग मी सकाळी सकाळी पहाटे उठलो, आंघोळ केली आणि आंघोळ केल्यावरच मी जसं बाहेर पडलो तर बघितलं अख्खी गल्ली आणि अख्खा गाव मुंग्यांना साखर टाकत होता. एक संताच्या म्हणण्याचा, एक संताच्या विचाराचा, एक संताचे वचनाचा एवढा प्रभाव समाजावर असतो, तर हे देश तर, हे राष्ट्र तर संपूर्ण संतमयी विचारधारांनी, संत वाड्मयीने प्रभावित झालेलं आहे. मग आपण या समाजामधली निर्माण होणारी विकृती किंवा समस्या ह्याला कसं नाही सोडवायचं. आणि म्हणून संकल्प घेऊन ही कार्याची सुरुवात झाली. आणि जेव्हा मी बघायचं की हजारो लोकांची संख्या मला भेटायला जेव्हा यायची, तर भेटायला जेव्हा त्यांची भेट माझ्यासोबत यायची, तर ते आपल्यासोबत एक 100 रुपयाचा हार, एक 100 रुपयाची शाल, 50 रुपयाची मिठाई, काही फुलं, असे हे जे चढावे जे घेऊन यायचे किंवा जे चढावे जे आणायचे